नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाकरिता मॉडेल SRO ऑफिसरची पदनिर्मिती करण्याबाबतचा हा GR आलेला आहे. आता याच्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये SRO ऑफिसरची पदे कशा पद्धतीने भरली जाणार आहे, किती पद असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, अशी इत्यादी माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधीनस्थ एकूण 60 आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाकरिता मॉडेल SRO ऑफिसर पदनिर्मिती करण्याबाबतचा हा GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं, महसूल व वन विभागाकडनं. दिनांक 11 ऑगस्ट 2026 चा लेटेस्ट असा हा GR असणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण आता वाचणार आहोत. आता नोंदणी व मुद्रांक विभागात आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची मॉडेल SRO ऑफिसर उभारणी व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवादा पद्धतीने खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याबाबत प्रस्तावास माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 182व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झाली. तदनंतर त्याच अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागाकडून एकूण 60 आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची मॉडेल SRO ऑफिसर उभारणी व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवादा पद्धतीने खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याबाबत व सदर प्रस्ताव खर्च प्रपंची लेखा खात्यात PLA नागरिकांनी जमा केलेल्या प्रीमियम शुल्कातून प्रीमियम चार्ज खर्च करण्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 9/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे, असे इथं सांगण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, तसेच त्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागात एकूण 60 आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची मॉडेल SRO ऑफिसर्स उभारणी व व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवादा पद्धतीचा अवलंब करून लघुत्तम निविदाकर संस्था VFS ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड याची 5 वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यास संदर्भ क्रमांक 2 येथे 18/2/2026 रोजीच्या न्याय शासन मान्यता प्राप्त झालेली आहे. आता त्यांचं काय म्हणायचं अर्थ याच्यात की VFA ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड एक प्रायव्हेट संस्था आहे. या संस्थेमार्फत 5 वर्षासाठी इथं पद घेतली जातील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे बघूया आपण काय सांगितलेलं आहे. प्रस्तुत प्रकरणी प्राप्त मान्यतेनुसार प्रथम टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी प्रस्तावित नवीन आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाचे नामाभिधासह 30 नवीन कार्यालय निर्माण करणे. सदर 30 कार्यालयांकरिता 60 पदे निर्माण करायचे प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात आलेला आहे. तसेच नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 7 नुसार राज्य शासनात आलेल्या अधिकाराअंतर्गत सदर 30 नवीन कार्यालय निर्मितीची अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे प्रस्तावित 30 नवीन आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाचे नामाभिधानासह 30 नवीन कार्यालयाचे निर्माण करून सदर कार्यालयातील दुय्यम निबंधक वर्ग 2 या संवर्गातील 30 नवी पदे व वरिष्ठ लिपिक या संवर्गातील 30 नवीन पदे अशी 60 पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. म्हणजे कोणती कोणती पदे सांगितलेली त्यांनी? सहद्युयम निबंधकचे व निबंधक वर्ग 2 चे व वरिष्ठ लिपिकचे 30 म्हणजे 60 पद. आता शासन निर्णय काय दिलेला ते आपण वाचून घेऊया. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाचे आधुनिकीकरण व उदयावतीकरण या अंतर्गत प्रथम टप्प्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रस्तावित 30 नवीन आदर्श निबंधक म्हणजे 30 नवीन आदर्श निबंधक आणि मॉडेल SRO ऑफिसर त्याला असंही म्हणतो या कार्यालयाकरिता दुय्यम निबंधक वर्ग 2 या संवर्गातील 30 पदे असणार आहेत आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील 30 पदे असणार आहे. असे एकूण 60 पदे निर्मिती करण्यास उच्चस्तर समितीने मान्यता आधीत राहून मान्यता देण्यात आलेली आहे. आता हे जे पदे मित्रांनो
आता हे जे पदं आपण बघायला गेले तर आता 60 पदे जी आहे, आता दुय्यम सह दुय्यम निबंधक अधिकारी एम-पी-एस-सी मार्फत हे पदं भरली जातात आणि हे वरिष्ठ लिपिक पण तिथूनच भरले जातात. आता हे जे पद आहे, आता हे आपल्याला डायरेक्ट एम-पी-एस-सी मार्फत ही पदे भरली जातील. तरी आपल्याला याची अपडेट आल्यानंतर मी तुमच्यासमोर याचा व्हिडिओ शेअर करेल. आता याची कोणतीही अपडेट आलेली नाहीये. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. फक्त याची जागाबद्दल माहिती आलेली आहे. एवढ्या जागा निघणार आहेत. हे 60 पदं निघणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये वरिष्ठ लिपिकचे 30 पदं व सहदुय्यम निबंधक वर्ग 2चे 30 पदं. आता याची अपडेट जेव्हा येईल तुमच्यासमोर मी तो पण व्हिडिओ शेअर करेल. पण सांगायचं तात्पर्य एकच आहे, खूप साऱ्या ठिकाणी नवीन-नवीन ऑफिसेस तयार होत आहे. तर नवीन ऑफिस तयार करण्यानंतर नवीन पद्धती भरले जातील. तर खूप साऱ्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा येणार आहेत. तर आपण अभ्यासाला लागायचं आहे, जेणेकरून टाईमावर आपली धावपळ होणार नाही. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की इंस्टाग्राम, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल या वेळेची, तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला पी-डी-एफ फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही पी-डी-एफ फाईल डाउनलोड पण करू शकतात. ओके. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.